सुगडासमोर रांगोळी काढली आणि गौरी पूजनाची तयारी झाली. मामीने भाऊरायाचं औक्षण केलं आणि लाडक्या गौराईला मानाने आत घेतलं. घरात येताच गौराईला तांदूळ आणि हळदी कुंकवाने भरलेल्या सुगडावर ठेवलं. त्यानंतर कुंकवाने गौराईची पावलं घरभरात उमटवायला घेतली. त्यावर हळदीने गौराईची बोटं सुद्धा काढली. गौराईच्या लाल पिवळ्या पायांसोबत हे पांढरे ठसे किती शोभून दिसतायत ना. मग हळूहळू माझी नऊवारी सांभाळत मी सुद्धा गौराईची पावलं घरभरात उमटवायला घेतली. जमिनीवर पावलं उमटली तरी भिंतीला मात्र विसरायचं नाही हा. गौराई मोरावर बसून येते आणि हे पांढरे ठसे आहेत मोराच्या पायांचं प्रतीक. या ठशांसाठी पपई, सावर किंवा एरंडाच्या पानांचा देठ वापरला जातो. गौराई सगळ्या घरभरात फिरून आल्यानंतर तिला मखरात बसवलं. असं होतं आमच्याकडचं गौरी पूजन. तुमच्याकडेही अशीच पद्धत असते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.